नमस्कार, मी गजानन धंद्रे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार. अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर, सेंट्रल इंडियन ट्रेड युनियन अहिल्यानगर याच्या संयुक्त विद्यमाने लाँग मार्चला सुरुवात. आज रोजी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी लाँग मार्चच्या तिसऱ्या दिवशी सकाळी राज्यभरातून किसान सभेचे पदाधिकारी संगमनेरला पोहोचले. किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख सांगली, क्लोस्टिन सदस्य उद्धव पोळ, दीपक लिपणे परभणी, अमोल वाघमारे पुणे, तर जितेंद्र चोपडे बुलढाणा, धर्मा शिंदे नाशिक, अशोक थोरात बीड तर संगमनेरमध्ये पोहोचले आहेत. बांधकाम फेडरेशनचे नंदुडा आणि शिव आर्मीचे दत्ता ढगे, आशिक पडवाल व राष्ट्र सेवा दलांचे रजित अवसक यांनी संगमनेरमध्ये लाँग मार्चमध्ये यांचे मोलांचे कार्य केले. 25 फेब्रुवारीच्या मंत्रालयातील बैठकीत अनेक मागण्या मार्गी लागल्या असल्या तरी ज्या मागण्या अद्यापही अनिर्णित आहेत त्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न करीत दुसरीकडे आंदोलन सुरू असणार असे यावेळी लोणी खुर्द हे करणार आहेत. यावेळी असे बोलत होते. आजचा मुक्काम ज्ञानेश्वर इथे असणार, मागण्या मार्गी लावल्याशिवाय माघार नाही असे यावेळी संकल्प संघटनेची कायम ठेवण्याचा दिसून येतोय असे यावेळी डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव साबळे, एकनाथ मेघाळ असे बोलत होते. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट.